महावितरण कंपनीच्या मनमानी कारभाराचा फटका सारखणी आणि उमरी परिसरातील नागरिकांना बसत आहे। गेल्या 3 दिवसांपासून या भागात वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे शेतकरी आणि ग्राहक त्रस्त झाले आहेत। 2 दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी वीज खांब पडले असून 34 गावे अंधारात आहेत। या भागातील अनेक रोहित्रे बंद आहेत, तर अनेक ठिकाणी वीज तारा खाली लोंबकळत आहेत। महावितरणच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामाजिक नेते अविनाश नाईक यांनी केला आहे। हा मनमानी कारभार त्वरित थांबवावा, अन्यथा शेतकरी आणि सामान्य जनता रस्त्यावर उतरून जन आंदोलन करतील, असा इशारा नाईक यांनी दिलाय। वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे परिसरातील कृषी पंप, गावातील नळ योजना आणि पिठाच्या गिरण्या बंद आहेत। अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील तारा खाली आल्या आहेत, त्यामुळे मोठा धोका निर्माण झालाय। सतत वीज गुल होत असल्याने संतप्त झालेले शेतकरी आणि ग्राहकांनी दिनांक 12 सप्टेंबर रोजी उमरी बाजार येथील महावितरणच्या सबस्टेशनवर ठिय्या आंदोलन केले। या आंदोलनाची समजूत काढली आणि आंदोलन मागे घेण्याची विनंती केली। यावेळी शेतकरी आणि ग्राहकांनी अभियंत्यांना घेराव घालून आपल्या विविध समस्या सांगितल्या। त्यांनी सांगितले की परिसरातील अनेक रोहित्रे उघडे आहेत, अनेक ठिकाणी वीज तारा खाली लोंबकळत आहेत, कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत, फोन उचलत नाहीत आणि उद्धट भाषा वापरून ग्राहकांचा अपमान करत आहेत। तसेच उन्हाळ्यात दुरुस्तीसाठी लाखो रुपये येतात, पण कोणतीही दुरुस्ती न करता फक्त कागदोपत्री कामे होतात, त्यामुळे वीज पुरवठा वारंवार खंडित होतोय। अभियंता केंद्रे यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या आणि कोणतीही तक्रार असल्यास थेट आपल्याला संपर्क साधण्याचे किंवा लेखी तक्रार देण्याचे आवाहन केले। तसेच काही कर्मचाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे। यावर अविनाश नाईक आणि शेतकऱ्यांनी यापुढे वीज पुरवठा खंडित झाल्यास लोकशाही मार्गाने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। किनवट तालुक्यातील उमरी बाजार येथे सबस्टेशनमध्ये आलो आणि आपल्याला या परिसरामध्ये 3 दिवसापासून सतत लाईट नाही, यासाठी लोक संतापून या उमरी सबस्टेशनमध्ये आलेले। आपल्यासोबत आहे किनवटच्या दिवाळी आपल्या केंद्र साहेब। नमस्कार सर, आपल्या कर्मचारी सतत वेळ लागत असतात या परिसरामध्ये राहत नाही, त्यासाठी आम्ही त्या कर्मचाऱ्यांसाठी तुम्ही काय करणार बंदोबस्त कार्यवाही केली जाईल। आणि मागील 3 दिवसापासून अतिवृष्टी झाल्यामुळे आपले किनवट तालुक्यामध्ये प्रत्येक गावात चांगला जोरात पाऊस पडला, त्यामुळे ब्रेकडाऊन सुद्धा लाईन, त्यामध्ये रात्री अहोरात्र काम करून काय 7 वाजल्यापासून माझी टीम रात्री 3:30 वाजता मला मांडणी त्यांची हा परिसर चालू करण्याचं यश आलं। परंतु फक्त आपला हा उमरी बाजारचा जो परिसर आहे, सर्कल आहे, त्याच्यामध्ये आपल्याला यश आलं नव्हतं। तर ते आता मागे 10 मिनिटापूर्वी आपल्याला स्टेशनमध्ये पुरवठा आलेला आहे। तसेच हा पुरवठा जर कमी दाबाचा असेल तर उच्च दाबाचा देखील पुरवठा सुरळीत करण्यासाठी माझी टीम, माझी एजन्सीचे माणसे, तसेच आमची शाखा अभियंता देशमुखे साहेब हे सुद्धा सध्या उमरीमध्ये आहेत आणि ते काम करतात। आणि लोकांचा असा आरोप आहे की उन्हाळ्यामध्ये जे आपण मेंटेनन्स करतात, ते मेंटेनन्स केल्यामुळे आता पावसाळ्यामध्ये नाही करते, त्याचा परिणाम पडतो, असा त्यांचा आरोप आहे की फक्त मेंटेनन्स काढण्याचं काम आहे। तेव्हा या कामाबद्दल मी सखोल चौकशी करून मी मागील 3 महिन्यापासून किनवट विभागात काम करत आहे। जर त्याच्यामध्ये कोणी अनियमितता केलेली असेल तर त्यांच्यावर नक्कीच कारवाई करून कर्मचारी असो या एजन्सी दोघांपैकी जे काही विषय आहेत त्याच्यावर देखील कारवाई केली। आणि जे आपल्या किनवट सर्व उमरीवर आहे आणि याच्यावर कितीतरी हानी झाली आहे, तुम्ही त्या दुरुस्ती करण्यासाठी तुमची टीम काय करणार आहे? आता आपल्या बाजार या सर्कलमधील 7 ते 8 एमपी ज्या फेल आहेत त्या संदर्भात दिलेली आहे वरिष्ठांना। त्यांनी मला येत्या 3 दिवसात जे काही फेल आहेत ते त्याची व्यवस्था करून देतो असं बोललेले आहे। प्रतिनिधी सचिन जाधव, NTV न्यूज मराठी, नांदेड।